जगत्वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना. अनन्य भावे शरणागत मी भवभयवारण तुम्हीच ना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आज गुरुचरित्र पारायणाचा 7वा दिवस. आजच्या दिवशी मी अध्याय 43 ते 52 याचे वाचन केले. या 7 दिवसांमध्ये वाचन केलेल्या पूर्ण 52 अध्यायांचे वेगवेगळे फळ आपल्याला मिळत असते. तेच मी आता व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अध्याय पहिला, नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते. अध्याय दुसरा, कलीबाधा व सर्व रोगबाधा नाहीशा होतात. अध्याय तिसरा, गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते. अध्याय चौथा, स्त्री छलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते. अध्याय पाचवा, शारीरिक व्यंगे नष्ट होतात आणि ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय सहावा, दैवी कोप दूर होतो आणि विद्याप्राप्ती होते. अध्याय सातवा, पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात. अध्याय आठवा, बुद्धिमांद्य नाहीशी होतात, विवाह कार्य सुलभ होते. अध्याय नववा, सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात. अध्याय 10वा, नवस फळाला येतात, चोरीचा आळ असेल तर तो दूर होतो. अध्याय 11वा, वांझदोष तसेच वेड नाहीसे होते. अध्याय 12वा, संकटे, दैन्य, दारिद्र्य, गरिबी याचे निवारण होते. अध्याय 13वा, सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात. अध्याय 14वा, प्राणघातक गंडांतरापासून स्वरक्षण लाभते. अध्याय 15वा, तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते. अध्याय 16वा, आदरणीयाची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो. अध्याय 17वा, ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो. अध्याय 18वा, संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीशी होतात. अध्याय 19, भाग्यवृद्धी होते, सद्गुरूंचा लाभ होतो, त्रिस्थळी यातर पुण्य लाभते. अध्याय 20वा, गुरुस्मरण करून मनी पूजा करो वा गुरुचरणी तुझे पाप धुईल धुनी ब्रह्मासंबंध परिहरेल. अध्याय 21वा, मृत्यूच्या भयापासून मुक्तता मिळते. अध्याय 22वा, वांझपण दूर होते. अध्याय 23वा, पिशाच्य बाधा नष्ट होते. अध्याय 24वा, भ्रम वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते. अध्याय 25वा, अपात्र लोकांच्या संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात. अध्याय 26वा, शत्रू निशभ्रम होऊन शरण होतात. अध्याय 27वा, गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते. अध्याय 28वा, वाईट कर्माचे दोष दूर होतात. अध्याय 29वा, स्त्री छल दोष वासना दोष दूर होऊन पावित्र्य लाभते. अध्याय 30वा, कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्ती होते, सौभाग्य वृद्धी होते. अध्याय 31वा, पतीवर येणारे विघ्ने टळतात. अध्याय 32वा, वैधव्याचे दुःख टळते. अध्याय 33वा, वचनभंग व्याभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते. अध्याय 34वा, प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते. अध्याय 35वा, हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते, तुटलेले संबंध जुळतात. अध्याय 36वा, चुकीच्या समजुती जाऊन अंतकरण शुद्ध होते. अध्याय 37वा, मूढ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्माप्राप्ती होते. अध्याय 28वा, निंदा करणारे शरण येतात, अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते. अध्याय 39वा, सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य तो मार्ग सापडतो. अध्याय 40वा, कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते. अध्याय 41वा, सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य तो मार्ग सापडतो. अध्याय 42, विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते. अध्याय 43, गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते. अध्याय 44, मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो. अध्याय 45, कुष्ठरोग नाहीसा होतो, गुरुनिष्ठ सफल होते, बुद्धी वाढते. अध्याय 46, चिंताची स्थिरता लाभते, ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय 47, पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते.
अध्याय 48 गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्त होते, विघ्न टळते. अध्याय 49 तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो, सर्व पापांचे समान होते. अध्याय 50 ग्रंथीरोग त्वचारोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते. अध्याय 51 सुखसमृद्धी व अंतिम मोक्षाची प्राप्ती होते. अध्याय 52 श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते. श्री स्वामी समर्थ.